नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. वांग हा माझा वीक पॉईंट आहे, सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच लोकांचा असतो. काही लोकांना मुळीच वांग आवडत नाही. पण वांग जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे होतात. चायनामध्ये एक वांग्याचा प्रकार मी पाहिलेला आहे. अर्थात तो थोडासा असा एकदम सपक होता, म्हणजे त्याला खूप स्पायसी नव्हता. पण त्याला चायनीज पद्धतीने बनवून आपल्यासारखं मी बनवून घेतलं. खूप मजा आली. म्हणजे स्नॅक्स म्हणूनही तुम्ही खाऊ शकता. कोणाला म्हणजे आता नेहमी आपण म्हणतो चिली पनीर, त्याच्यात क्रिस्पी व्हेज वगैरे हे प्रकार आता जुने झाले. जुने झाले म्हणण्यापेक्षा कंटाळा येतो कधी-कधी. तर अशा पद्धतीचं वांगं बनवून पहा. त्यासाठी वांगी जी आहेत, ती आपल्याला जुलियन कट करून घ्यायची आहेत. वांग्याचे पहिले पातळ स्लाईस आपण करून घेऊ. अशा पद्धतीने. बरं, एक गोष्ट अजून लक्षात ठेवा. अशा पद्धतीचं जेव्हा वांगं करायचं असेल, तेव्हा वांगं हे मोठं हे भरताचं असंच पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. ते का? हे नंतर लक्षात येईल तुमच्या. त्याला असं हे जुलियन कट करायचं. आता ही लांब चिरलेली वांगी जी आहेत ती आपल्याला घ्यायची आहेत आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ते मिक्स करून घ्यायचं. आणि हे कॉर्नस्टार्च आहे माझ्याकडे. हे ड्राय फॉर्ममध्येच मी त्याला एकत्र करतो आहे, अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला मोकळं मोकळं तळून घ्यायचं आहे. आणि तळण्यापूर्वी तुम्हाला माहिती काय करायचं? फ्राय पावडर. तेल तापल्यानंतर त्यामध्ये फ्राय पावडर ती अशी मिक्स करायची. म्हणजे तेल जे आहे ते हलकं होतं. आणि हलकं तेल झाल्यानंतर त्यामध्ये जो पण पदार्थ तळतो तो कमीत कमी तेल घेऊन वर येतो. हिरवी कांद्याची पात सुद्धा आपल्याला अशी चिरून घ्यायची आहे. शिमला मिरची ती सुद्धा अशी छान लांब चिरून घ्यायची. आणि हे छान तळून कुरकुरीत झाल्यानंतर याला जेव्हा सर्व करतो तेव्हा पॅनमध्ये अगदी 2 चमचे तेल, बारीक चिरलेला लसूण, जुलियन आलं, थोडं सोया सॉस, टोमॅटो केचप आणि हे सगळं एकत्र झाल्यावर यामध्ये आपले तळलेले वांगे. आणि गॅस बंद करून उरलेले जिन्नस म्हणजे शिमला मिरची, दॅन मग कांद्याची पात, हे सगळं वरून आणि लगेच सर्व करायचं. एक छान कुरकुरीत वांग्याचा प्रकार आपण पाहिला. थोडा चायनीज टच आहे, म्हणजे चायनीज सॉसमुळे. अदरवाईज तुम्ही जर यातले सॉसेस काढले, नुसतं मीठ, लिंबू, साखर जर वापरलं आणि आंबटपणासाठी तुम्ही लिंबाचा रस वापरला किंवा आमचूर पावडर वापरला तेही चालेल, काही चालेल. पण करा, पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.